वेळेवर झाली तर या गोष्टी होणारच नाहीयेत. तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलूया. मॅच सुरू होईल. स्वागत करूया आधई गावचं विकासाचं पर्व आणि त्यासोबत विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आधई गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय रमाकांत गरुडे साहेबांना मी विनंती करेन की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी साहेब आपण यावं. अतिथी देवो भव. आरोही जनरेटरच्या आकाश शेळके यांचे इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. सरपंच साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सातत्यानं असं म्हटलं जातं की साधं राहणीमान असावं परंतु विचारसरणी हे नेहमी उच्च असावी. असे आधई गावचं विकासाचं पर्व सरपंच साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय रमाकांत गरुडे साहेबांचा हा शुभ सन्मान आधई गावचे प्रथम नागरिक. त्याच्यानंतर चला मॅच ऑन करा. त्याच्यानंतर मी सन्माननीय दीपक पवार यांना विनंती करीन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. त्यांचाही शुभ सन्मान मी आशुबाईंना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दीपक पवार यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करावा. मॅच ऑन करा आपण. आदरणीय दीपक पवार साहेबांचा हा शुभ सन्मान आशुबाईंच्या शुभ हस्ते आपण इथे करतो. या स्पर्धेसाठी त्यांचंही नेतृत्व मोठं आहे. परम पाटील सर आपण मॅचचा आनंद घ्या. मी तुम्हाला विनंती करेन थोडा वेळ द्या आम्हालाही. रोहित जाधव आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि ओलिया खेळाच्या मैदानाकडे. पहिलाच बॉल आणि धूम धडाक्यामध्ये सुरुवात झाली ती पाली संघाची आणि पहिल्याच बॉलवर राहुलच्या बॅटमधून येतोय हा षटकार. चला मॅचकडे आपण थोडं फोकस करूया. पाली आणि त्याच्या विरुद्ध कैरे अशी लढत सुरू असताना पहिल्यांदा पाली संघाच्या वाट्याला बॅटिंग आली. स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक बघायला मिळाले तुम्हाला आणि जो खेळाडू स्ट्रायकर इनकडे रोहित पाटील पालीचा त्यानं हा एकमेव अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड खरं तर या स्पर्धेमध्ये केलेला आहे. 50 लगावणं 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये इतकं सोपं नसतं आणि आज ते काम त्यांनी करून दिले. मर्यादित षटकामध्ये तुम्हाला भरपूर तुमचं कॅपेबिलिटी ही दाखवावी लागते. पुन्हा एकदा थोडंसं खेचून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट लाईन मधील बॉलला क्रॉस पॅटनं ओढून घेण्याचा प्रयत्न रोहितने केला आणि तो त्याचा असफल झाला. याऐवजी असं म्हणतात ना क्रिकेट खेळ तुमचा बॉलच्या मेरिटनुसार असावा. लेंथ अँड लाईन बॉल जर येत असते तर तुम्ही डाऊन द ग्राउंड खेळले पाहिजेत. लेग सम मिडल समला येत असेल तर तुम्ही लेग साईडला टार्गेट करू शकता किंवा ते थोडंसं हाफ ट्रॅकर बॉल तुम्ही लेग साईडला अगदी टार्गेट करू शकता. बॅटच्या रडारमध्ये इथेही बॉल आलेला नाही आहे. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचलेत. 1 रन या बॉलवर मिळेल. याच्या अगोदर आपण 2 लढती पाहिल्या. सुपर 12 ही तिसरी लढत सुरू असताना खेचून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनवर बॉल लागला, उंच हवेत उडताना निसटल्या हातातून हा झेल. रनिंग कॅच पकडायची होती. असं म्हणतात ना की जेव्हा एखादा रनिंग कॅच पकडायचा असो तेव्हा हेड पोझिशनची स्टेबिलिटी नसते, त्यामुळे आय कोऑर्डिनेशन बिघडण्याच्या भरपूर चान्सेस असतात
आणि ते आय कोऑर्डिनेशन बिघडलं, त्यामुळे हा जय हातातून निसटला. जीवनदान मिळेल राहुलला. आणि पहिलं षटक जे आता समाप्त झालंय, रणफलक जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा पाली सी संघ, जो पोहोचला बिनबाद 9 या आकड्यावर. पहिला सामना आपण बघितला होता पालेश्वरी पाले 40+ आणि पडगे 40+ मध्ये, ज्यामध्ये पडगे 40+ सुपर 6 मध्ये पोहोचलाय. यानंतरच्या लढतीमध्ये ते 2 आयकॉन घेऊन उतरणार आहेत. हे लक्षात घ्या, आपले गावचे आयकॉन त्यांना देण्याची संधी ऑर्गनायझर कमिटीकडून. त्याच्यानंतर दोस्ती स्पोर्ट्स विगर शौर्य 11 भिंगारवाडी बी असा संघ आपण बघितला. त्यामध्ये भिंगारवाडी संघानं आपलं दमदार प्रदर्शन दाखवत असताना तो सामना आपल्या नावे केला. असे 2 संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत. आणि आता पालिसी आणि सिद्धू 11 कैरे हे संघ लढत असताना मैदानामध्ये पहिले षटक फेकले गेले पहिल्या सत्रातील पूर्वार्धातील. रणफलक अगदी बघू शकता सध्या 9 या आकड्यावर. राहुल जो मैदानामध्ये आहे, लेफ्ट हँडेड खेळाडू स्ट्राईक रेंजकडे. एंड मात्र आधी गावाकडून आता सुरू होतंय. राहुल वर्सेस राहुल. चांगला बॉल, सुरुवात चांगली करत असताना आर वर्सेस आर हे बॅटल तुम्हाला बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल. लेफ्ट हँडेड खेळाडू आहेत. लेफ्ट हँडेड खेळाडू जे सातत्यानं असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामधील विध्वंसक फलंदाज म्हणजे लेफ्ट हँडेड, कारण त्याची शरीर रचना, बॉडी लँग्वेज ही तशीच असते. पुन्हा एकदा राहुल सज्ज झाले. यावेळेस एज लागून बॉल बॉडीवर धडकला, रन पूर्ण केले, अजूनही पोहोचलेले नाहीयेत. फिल्डर फायदा उचलला गेलाय. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. पार्टनरशिप कडे सध्या फोकस करतोय. बॅटिंग वाटेला आली. पहिल्यांदा टॉस जिंकलं तर बॅटिंग चूज केलं, टार्गेट जमवायचं आणि तदनंतर पुढे जाऊन धावा गोलंदाजांना आव्हान द्यायचं, गोलंदाजांना प्लॅटफॉर्म द्यायचा आणि त्यांना प्रवृत्त करायचं धावा रोखण्यासाठी. आमचे युवा डॅशिंग अक्षय शेलके यांचे ते शुभ आगमन. साईनाथ ट्रान्सपोर्टचे ओनर, स्पर्धेचे आमचे एक स्पोर्ट सायकलचे ते पुरस्कर्ते, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रन फलकावर धावा आहेत 11. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. राहुल सज्ज होत असताना 2 बॉल त्याने डिलिव्हर्ड केलीत आणि रन देखील खर्च केले 2. थोडीशी इकॉनॉमी गोलंदाजी ज्यासाठी कैरे संघ ओळखला जातो. इथे थोडस बाउन्स अटेम्प्ट केला, अवे फ्रॉम द बॉडी केलं, गती होती आणि ज्या ज्या गोलंदाजाकडे गती आहे त्याच्यासाठी शॉर्ट लेन बराच वेळा वरदान ठरत असताना आपण पाहिलेलं आहे. राहुल 3 बॉल या ओव्हरमध्ये त्यांनी खेळ फेकलेत आणि एका बाजूला राहुल भोईरनं 6 बॉल खेळत 10 रन त्यांनी केलेत. उडवला बॉल हवेमध्ये, मिस्टामिंग हो, तारेला बॉल लागलाय. झेल होता आणि नशिबाची साथ. राहुलची विकेट धोक्यात होती. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता, उंच उडाला हा चेंडू आणि तारेला जाऊन जेव्हा लागला आणि बघू शकता नशिबाची साथ मिळाली राहुलला. अन्यथा हा झेलच होता. संदेश या स्पर्धेचा 12वा खेळाडू आहे. संदेशनं आम्हाला माहिती सांगितली की 12वा खेळाडू आहे ज्याचा बॉल जाऊन तारेला लागला. रन फलकावर धावा अगदी आता या 2 मिळतील. स्पर्धेचा नियम जे काय असेल ते तुम्हाला मिळेल. धावा आहेत ऑन बोर्डवर सध्या 13. खूप चांगला टॉस झाला, टप्पा बनला तर भरपूर बाउन्स मिळाला. थोडस नी बेंड करत असताना बॉलच्या पिचिंग पर्यंत जाऊन खेळायचा आक्रमक इरादा राहुल भोईरचा अर्धवट राहिलाय. रणफलक सध्या 13 शांत आणि सावध पवित्रा सुरुवातीला, कारण गोलंदाजी उत्तम होते. एक लेफ्ट हँडेड गोलंदाजासमोर अगदी हा उजव्या हाताचा गोलंदाजासमोर हा डावकर्ताचा फलंदाज. यावेळेस लेन पुढे ठेवली, एज घेऊन बॉल चालला लॉंग स्टॉप कडे गोलीच्या गतीनं.
लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप हा चौकार. आठ पूर्णांक 50च्या सरासरीनं या धावसंख्या सध्या आपण बघतोय. सतरा पर्यंत आतापर्यंत संघ पोहोचलाय. राहुल भोईर वैयक्तिक 9 बॉल मध्ये 16 रन त्याने केलेत. रोहित पाटील 3 बॉल मध्ये त्यानं आतापर्यंत 1 रन केले. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. याच्यानंतर जी लढत होणार आहे, सामना होईल ओडाफोन वहाल आणि आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे अशी लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे, जी सुपर 12 ची चौथी लढत होणार आहे. आपल्याला नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय, या लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, हा ऑफिशियल कॉल आहे. ओडाफोन वहाल आणि आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे. दोन ओव्हर संपलेत. पाली सी संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 17 वर. राहुल भोईर चांगलं नेतृत्व करत असणार. आता रोहित सेकंडकडे स्पर्धेचा 50 लगावणारा खेळाडू, त्याला शांत ठेवण्याचं काम. खराब कॉलिंग, परंतु थ्रो चांगला आला. जेव्हा कलेक्ट करण्याचा वेळ बॉल आता तो निसटला, फक्त रिकामे हात जाऊन यष्ट्यांवर धडकले. त्यामुळे खेळाडू सुरक्षित पोहोचला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळालं. लगेच आई इक्वेरा इव्हेंट्स उत्तम क्वालिटी सोबत थोडासा जो ऑन दी स्टंप थ्रो हवा होता, परंतु थोडा हाईट वर हवा होता, परंतु अगदी थ्रो बॉटम एंडला आला, त्यामुळे तो कलेक्ट झाला नाही. रोहितला मैदानामध्ये त्याचा सूर त्याला गवसावावा लागेल, ते गरजेचं आहे. हा फटका सजवला, पाठीमागे फिल्डर आहे, बॉल टर्न करेल यात मात्र शंका नाही. सर्कल मधून क्षेत्ररक्षक गलीचा तिथे पोहोचला डीप पॉइंट कडे, आणि अगदी बघू शकता रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केल्या गेल्या. थेंबे थेंबे तले साचे, परंतु 4 ओव्हरची ही मॅच आहे, विसरून जमणार नाही. धावसंख्येचं एकंदरीत टोटल रन फलकावर तुम्हाला बघायला मिळते त्या 19 धावा. जमिनी समांतर फटका खेळा, 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 पूर्ण झाले. बाउंड्री लाईन वरून जोपर्यंत थ्रो येईल. आज प्रणय अँड नित्य 11 गावदेवी पाली या नावानं आज संघ उतरलाय. त्यासोबत कैर्य संघ, सिद्धू 11 कैरे हा संघ आपण मैदानामध्ये बघतो. धावसंख्येचा गतीला आता वाढवावं लागेल, थोडस फोकस करावं लागेल मैदानामध्ये फलंदाजीकडे. रोहितनं समोर डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये 2 खेळाडूंच्या मधून खेळाचं मानस दाखवलं, आणि त्यामध्ये त्याला यश मिळतंय. आणि या बॉलवर येतात 4 धावा, चौकार. दोन 2.4 चेंडू संपलेत. 25 वर सध्या संघ. रन रेट थोडस इन्क्रीज झालंय. 9 बॉल मध्ये 9.38 सध्याचा करंट रन रेट. वरती लागलाय बॅटच्या, आणि फिल्डर डाऊन द बॉल. महत्वाचे विकेट रोहित पाटील बॅक टू द पवेलियन.
शेवटचा बॉल उर्वरित आहे आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय राहुल शेलके. राहुल आलाय बॅटिंग साठी. शेवटचा बॉल येता क्षणी हवेत खेळत मिसामिंग. खेळाडू घर 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 गिरकर खातोय. याचं कारण आहे आकाशाला गवसणी घालणारा हा फटका होता, परंतु रन मात्र इथे एकच घेतली गेली. दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी चान्स होती, परंतु तिथे फोकस केलं नाही. 3 ओव्हर आता संपलेत आणि बॅटिंग करणारा पाली सी संघ जाऊन पोहोचलाय 26 वर, ज्यामध्ये राहुल भोईर 9 चेंडूमध्ये वैयक्तिक नॉट आउट 16 वर खेळतो. रोहित पाटीलनं 8 बॉलमध्ये 9 केल्या आणि राहुल शेळके जो मैदानामध्ये 1 बॉल 1 वर नॉट आउट खेळते. शेवटचं षटक आहे, थोडंसं स्पीडअप करा. कैरे संघ टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष तुम्ही करा. आपले गोलंदाज फिक्स असतात. यापुढची मॅच दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आता होत आहे. वहालचे कॅप्टन देखील इथे आलेत. आम्ही विनंती करू आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे काही खेळाडू त्यांच्याही मैदानाच्या बाहेर दिसत आहेत, परंतु इथे व्यासपीठावर रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. हे आमचे सुपर 12 मध्ये दाखल होणारे संघ आहेत. तिसरी मॅच सध्या सुपर 12 ची सुरू आहे. त्याच्यानंतर देखील तुम्हाला चांगल्या फाईट बघायला मिळणार आहेत. शेवटचं षटक फेकलं जाईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न होत होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळलेला नाही आहे, त्यामुळे सत्यवान काकडे सरांनी सांगितले लेग्स बाईज ची रन आहे. अतिरिक्त धावेमध्ये शेवटचं षटक फेकण्यासाठी आलाय रॉयल पाटील. एका बाजूला आमचा रॉयल किंग ग्रुप आणि एका बाजूला गोलंदाजी मार्कवर आलेला कैरे संघाचा रॉयल पाटील. या आगवेगळं नाव 27 वर सध्या संघ आहे. अडचणी थोड्याशा जरूर आहेत, परंतु तिथे मात करावा लागेल. पूर्वार्धातील अजूनही 5 बॉलचा खेळ उर्वरित आहे. आणि टीमला वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. लेग स्लिप मध्ये बॉल चाललाय. पंच आम्हाला सांगतील की पुन्हा एकदा लेग्स बायच्या स्वरूपाने रन आली. लक्षात घ्या सुपर 12 च्या लढती आम्ही पहिल्या रात्रीपासून सांगतो की सुपर 12 ची लढती तुमच्या धावा सिरीज मध्ये ज्या 2 बाईक आहेत त्यामध्ये काउंट करत असताना शेवटच्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. 28 धावांवर संघ. काय बॉलिंग होत होती आणि हा खराब बॉल जसा लेग स्टंपच्या बाहेर टाकला तसाच लेग साइडलाच पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उत्तुंग षटकार. आणि तो फायनली मोठा फटका आला. षटकार दाखवला राहुल शेळकेनं. धावसंख्येचं टोटल 34 वर आपण सद्यस्थितीमध्ये बघतो. शेवटचे 34 वर सध्या संघाची ही टोटल. शेवटचे 3 बॉल उर्वरित आहेत. रॉयल वर सोडलेला हा हल्ला 3 बॉल मध्ये 7 राहुल शेळके. जीवनदान मिळालं होतं, त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि डीप पॉइंट कडे खेळाडू कक्षामध्ये सांगत असताना आय एम हिअर, मी अजूनही मैदानामध्ये, त्यामुळे चिंता करू नका, रन येतील. आणि हा चौकार. आपण दिव्येशशी संपर्क करायचा आहे. 38 वर संघाची अचानक वाढ झाली आहे. खोदून काढला अक्षरशः. आकाशाला पुन्हा एकदा गवसणी घालत असताना प्रेक्षक दीर्घामध्ये ठोकलाय. आणखीन एक निर्णायक षटकार.
क्षणामध्ये रौद्र रूप दाखवलं राहुल शेलके, ज्या खेळाडूला जीवनदान मिळालं होतं. आणि हे क्रिकेटचं खेळ आणि म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळामध्ये जखमांवर मरम कोणच लावत नाही. इथे खेळाडू त्यावर मीठ सोडण्याचं काम करतात, कारण जेव्हा मैदानामध्ये तुम्ही उतरता तेव्हा तुम्ही एकमेकाचे प्रतिस्पर्धी असता. पुन्हा एकदा थोडसा उंच खेळाचा प्रयत्न, बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑन कडे, पहिली धाव वेगाने घेतली. थोडस लेझी क्रिकेट, 2 धावा इथे नजरेसमोरून चोरून घेतल्या. रॉयलचं हे षटक राहिलं 18 धावांचं, त्यामुळे पाली टीमला जे टार्गेट सेट करायचं होतं, जो मानसिक स्कोर होता, जो माइंड मध्ये होता, तो त्याने सेट केला. 46 धावा पहिल्या सत्रामध्ये आलेत आणि 24 बॉल मध्ये 47 धावांचं आव्हान 47 टू विन केलं जाईल. टॉस दीपकजी पाडी सरांना मी विनंती करेन आपण जॉईंट व्हावं दोन संघामध्ये. आलाय वेलेवर याचा मित्रांनो, वेलेल्या वेळेवर तुम्ही मैदानामध्ये पोहोचता त्याचा अनेक बेनिफिट असतं. प्रत्येक दिवस विकेट जुनी होत जाते, तर विकेटचा अनुभव तुम्हाला मिळतो. प्रत्येक टेम्परेचर देखील भरपूर मॅटर करतो क्रिकेट खेळामध्ये, त्यामुळे जेवढं टेम्परेचर हाय असेल तेवढा चांगला स्कोर बनता. चला सलामी वीर येऊ द्या. चला लवकर या ओपनर्स. तर परम पाटील यांना मी विनंती करेन, रॉयल किंग ग्रुप बेलापूर परम पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभास आपण टॉस करावा. सिरीजच्या रेसिंग मधील शेवटची मॅच हे लक्षात घ्या. 40+ ला 2 आयकॉन मिळणार आहेत. टॉस होते परम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. हेड इज कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय टेंबोडे टीमनं. निर्णय काय घ्याल? आयोजकांनी आम्हालाही सक्त ताकीद दिले, इथेच तुम्हाला डिसिजन सांगायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला डिसिजन आत्ताच सांगायचं आहे. फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. सुदेश भरपूर हुशार आहे, हरकत नाही. चला आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये दीपक पाटील सरांकडे. सत्तेचाळीस धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये सिद्धू 11 कैरे संघ आता फलंदाजी करेल. पाली संघानं 46 धावा जमा केल्यात. चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा सुरू आहे आज. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. तर बरेचसे क्रीडा रसिक सुद्धा त्या सामन्याचा आनंद घेत असतील. अगदी घरी असतील, धाब्यावर असतील, हॉटेल्समध्ये. खरं तर बऱ्याच वेळेला मोठ्या स्क्रीनवर सामना पाहिला जातो चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि सध्याच्या घडीला इंडियाच्या 2 विकेट गेलेल्या आहेत 122 वर.
47 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सलामीची जोडी सिद्धिविलेवन कैरे संघाकडून रजत पाटील आणि अतुल पाटील. या संपाचा ग्रीन सिग्नल करूया सेकंड इनिंगला सुरुवात. सुपर 12 मधील आजच्या रात्रीमधील तिसरी लढत. पहिलं षटक. पहिलाच बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर एकमेव आहे त्याच्या हातामध्ये आणि पहिल्याच बॉलवर मात्र सफलता प्राप्त केले. ती निलेशनं पहिला धक्का लागलाय सिद्धू 11 कैरे टीमला. फलंदाज रजत पाटीलच्या स्वरूपामध्ये. पहिलाच बॉलवर विकेटचं पतन. धक्का लागलाय. दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यातल्या एकाकडे हा झेल दिला रजतनं. निलेश शेकेला मात्र मिळालेली पहिली विकेट आणि वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली आहे इकडे पालिसी संघाची. 47 साठी सुद्धा मोठा चेस करावा लागेल. पाठीमागचा सामना तुम्ही पाहिला असेल. 36 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे प्रत्येक मॅचेस खरं तर या स्पर्धेमध्ये शेवटच्या बॉलवर रंगताना आपण पाहिल्यात. शून्यावर पहिला धक्का. सिद्धू 11 कैरे संघ रसायनी परिसरामधील हा संघ सातत्यानं त्याच विभागामध्ये क्रिकेट खेळत असतो. परंतु चांगला परफॉर्मन्स मात्र या अदई डे नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी केलाय. सुपर 12 पाहूया पाली की कैरे कोणता संघ पुढे जाईल. निलेशचा हा बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईन वर होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेणारा सन्माननीय गुरुनाथजी शेळके साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचबरोबरीनं सन्माननीय भगवानजी शेळके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. निलेशचा हा बॉल एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चालला डीप. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन तिथली थोडीशी मोठी आहे. त्याचमुळे जरी स्ट्रोक आला असेल जरूर गॉप शोधली असेल परंतु त्या वेळेमध्ये बाउंड्री लाईनला पार होत नाहीये. कारण ते क्षेत्र थोडंसं आपण पाहिलं तर यस गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. मी विनंती करेन तिसरे पंच आयोजक ऑन स्क्रीन जरूर गोलंदाजाची शैली तपासण्याचं कार्य करतील. सुशांत आपण सुद्धा या. शॉट ऑफ लेंथ होता यावेळेस मात्र थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ बॉल निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य देवीदासजी म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेमध्ये आपलं. निलेशचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर आहे त्यामुळं एकापेक्षा जास्त हाताला काही लागणार नाहीये. एकच धाव. 47 धावांचं टार्गेट आहे. सुपर 6 मध्ये गेला तरच एक ट्रॉफी निश्चित होणार आहे. त्यामुळं आजच्या दिवस रात्रीमध्ये जो मात्र सामना पहिला जिंकणार आहे त्यांनाच ट्रॉफी मिळणार आहे. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलाय दोन्ही संघांना. परंतु कोणता तरी एक संघ पुढे मात्र सुपर 6 साठी क्वालिफाय होईल आणि त्यासाठी मात्र दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल. निलेश शेळके ऑन साइडला उडवलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठी बाउंड्री आहे आणि तिकडे मिड विकेट फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. अतुलनीय फटका. अतुल पाटीलच्या बॅटमधून षटकार. स्कोर कार्डवर एक गडी बाद 9 धावा.
जाऊया दुसऱ्या षटकाकडे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात, अजूनही 38 धावा करायच्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल 38 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य डे नाईट स्पर्धा आहे. 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक, द्वितीय 75, तृतीय चतुर्थ 40-40, पाचवं आणि सहावं 35-35 असं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय बाईक आहे. ABC आणि डी अशा दोनही ग्रुप्सना एक एक बाईक असेल. स्पोर्ट्स सायकल्स आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी. कल्पेचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र पूल करायचा होता नरेंद्रला, परंतु बिलकुल कनेक्शन नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, स्ट्राईक रोटेशन सुद्धा फार गरजेचं आहे. सिंगल रन सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील या मॅच मध्ये. तेच कार्य करावं लागेल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 3 धाबा काढल्यात तर नरेंद्र यांनी. राऊंड विकेट ना समोरच्या दिशेला ऑफ ड्राईव्ह क्लासिकल शॉट होता. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय हा फटका. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पाटीलच्या बॅट मधून मात्र एक चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. बाउन्सर मारण्यात आला होता. यावेळेस मात्र कट केलाय बॉलला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. डीप पॉइंटला डाईव्ह लगावत अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता. थोडस लक्ष जरूर द्या त्या फिल्डरकडे, कारण इंजरी असू शकते. कारण थोडस पाहायला गेलं तर बराच दूर भरून डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न करता, बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर मात्र कंट्रोल बॅलन्स सांभाळता आला नाही आणि त्याचमुळे थोडीशी दुखापत जरूर झाली असेल. 4 धाबा मिळाल्या. नरेंद्र मात्र पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेटवर आलाय. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 10 धाबा नरेंद्रच्या बॅटमधून येताना दिसल्यात आणि त्याचमुळे सिद्धू 11 कैरे संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. 19 ऑन अ बोर्ड. सत्तेचाळीस धावांचा चेस करायचा या मॅच मध्ये सिद्धू 11 कैरेला. 15 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. आमची आणखीन एक मराठी भाषेमधील दमदार समालोचक विश्वजित नांगरे पाटील अर्थातच विकी नांगरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. राउंड द स्टंप्सना डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह फटका. एक टप्प्यानेशी बॉल सीमारेषा पार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री कृष्णा शेठ चौधरी साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. आपलं स्वागत आहे. गावदेवी शिवशंभो आदई क्रिकेट संघ आयोजित या भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सध्याच्या घडीला मात्र चांगली फटकेबाजी सुरू आहे ती नरेंद्रच्या बॅटमधून. एक स्ट्रेट ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण, त्यानंतर मात्र स्क्वेअर कटचा फटका पाहिला. त्यामुळे क्लासिकल ड्राईव्ह दाखवतोय तो. कॉपी बुक स्टाईल मधले फटके खेळतोय सध्याच्या घडीला कैरे टीमसाठी. 23 वर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड कैरे संघाचा. 14 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड, रिमेनिंग 14 असं इक्वेशन या मॅच मध्ये. "24 required, remaining 14." नरेंद्र थोडंसं पाहायला गेलं तर केअर चेंज केलाय नरेंद्र पाटीलनं. हॅलो. तर या दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अगदी या स्पर्धेच्या सुरुवातीपासून
देवा ग्रुपचे पदाधिकारी या दरम्यान आपल्या अदय नगरीमध्ये त्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. स्वागत आहे साहेब, आपलं स्वागत करूया आपण सन्माननीय श्री मॅक्स बाय फोडके यांचं. दादा आपलं फोडसे आपण पाहू शकाल, मॅक्स बाय फोडसे. त्यानंतर सन्माननीय श्री भूषण शेठ पाटील साहेब, कुलदीप शेठ पडवळ, पवन दादा घरत आणि संपूर्ण मित्रपरिवार या दरम्यान आपण पाहू शकाल देवा ग्रुपच्या डॅशिंग व्यक्तिमत्वांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम, मनपूर्वक स्वागतम. मॅक्स बाईंना आपण पाहू शकाल मित्रांनो. मॅक्स बाय फोडसे एक डॅशिंग नेतृत्व, युवकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व. त्यांचे साथीदार आपण पाहू शकाल भूषणदादा पाटील साहेब, सन्माननीय श्री कुलदीप शेठ पडवळ आणि पवनदादा घरत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आणि त्या समवेत आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. इकडे आणखीन एका धाब्याचा प्रयत्न केलाय आणि पाहूया इकडे दुसरी रन. पाठीमागच्या दोनही बॉलवर हेच घडलंय. ज्या ठिकाणी सिंगल मिळाली असती तिकडे डबल्स कन्वर्ट केल्या त्या सिद्धू 11 कैरे संघाने आणि त्याचमुळे आता मात्र 27 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. स्पोर्ट्स क्लब टेंबोडे. चला लवकर, आणि एक गरज असेल तरच पाण्याची. हॅलो चेंडू आणि 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक घेऊन आपण या मंचावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 12 बॉल 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सध्याच्या घडीला चांगली भागीदारी मात्र दोन फलंदाजांमध्ये सिद्धू 11 कैरे. मागचं षटक थोडस चिंता वाढवणारं ठरलंय पाली संघाच्या दृष्टिकोनातून. पाली संघाचा विचार केला, बॉल सोडून दिला होता आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन. या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं रोहितच्या बॅटमध्ये, आणि कमाल खेळला होता या स्पर्धेमध्ये. एकच अर्धशतक आहे आणि तेही त्याच्याच बॅटमधून आलं होतं. पाली संघ सध्याच्या घडीला खेळतोय. प्रणयचा फुलटॉस आडवा बॅटनं सरळ मिडविकेट फिल्डरच्या हातामध्ये. विकेट डाऊन. गरज होती ही पार्टनरशिप ब्रेक करण्याची आणि अतुलला मात्र परतावं लागेल. यावेळेस मात्र फुलटॉस होता. गॅप शोधणं गरजेचं होतं. सरळ काढून दिलाय फिल्डरच्या हातामध्ये आणि सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय सिद्धू 11 कैरेला.
झाल्या धावफलकावर 2 फलंदाज गमावलेत. प्रणय पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा जागेवरूनच फटका बनवण्याचा प्रयत्न केला होता, मिस केला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करत असताना पाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय शेळके आहे गोलंदाजी मार्कवर. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉल मध्ये एकच धावायला आणि तीही वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. कट करण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते. यावेळेस मात्र लाऊड अपील फ्रॉम विकेट किपर. पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये. खरं तर बऱ्याच वेळेला पाठीमागून अपील होते, परंतु बॉलर्स कडून सुद्धा बरेचसे फॅक्टर्स असतात. अपील होणं आणि बॉलर्स किती त्याबद्दल खरं तर आहे कॉन्फिडंट. चला जास्त एकत्रित येऊ नका. अपील फेटाळण्यात आले. सो लेंथ बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये. पहा, बॉलर्स बिलकुल काहीच नाहीये, त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नाहीयेत. कारण बऱ्याच वेळेला बॉलरला कळतं, कारण तो फॉलो थ्रू मध्ये धावत येत असतं. बॉलर, विकेट किपर या दोघांकडे अंपायर्स पाहत असतात आणि बॉलरचं बिलकुल अपील नव्हतं. लेग बिफोर द विकेट सुद्धा बऱ्याच वेळेला कधी कधी अपीलच केले नाही तर अंपायर्स नाही आउट देऊ शकत तुम्हाला. कधी कधी उशिरानं अपीलच होतात, तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. सगळ्या गोष्टी मॅटर करतात. 9 बॉल 19 धावांची गरज आहे. यावेळेचा हा चेंडू लेंथ बॉल निघून गेलाय. हलकासा कट पाहायला मिळतोय. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुपर बॉलिंग. पाठीमागच्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु जसं प्रणयनं षटक हातामध्ये घेतलंय आतापर्यंत संपूर्णपणे फलंदाज, खास करून रॉयल नावामध्ये रॉयल जरूर आहे, परंतु इकडे मात्र पाहायला गेलं तर संघाला अडचणीमध्ये टाकले रॉयलला. लोवा फुल टॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. एक जाव एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय पाली संघ. खरं तर 2 ओव्हर्स मध्ये 10ची सरासरी होती. 20 धावा करायच्या होत्या, परंतु सध्याच्या घडीला 7 बॉल मध्ये 18 धावा हे समीकरण आलंय. आजचा एक सामना असाच झाला होता. आजच 7 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलवर षटकार आला होता आणि तो सामना जिंकला होता बघाशी भिंगारवाडी संघ. त्यामुळे इकडे मात्र हा चेंडू फार निर्णायक आहे. 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर पाहूया काय करतात. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, यावेळेस मात्र निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. काय कमालीची बॉलिंग मात्र पाहायला मिळालं या ओव्हर मध्ये. प्रणय शेळकेनं दिला धावा 2. एक गडी बाद केलाय. जास्त एकत्रित येऊ नका. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. सहा बॉल 18 धाबा. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. शेके जिम दिनेशजी शेके सेक्रेटरी आहे, जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र, सेक्रेटरी रायगड, सचिव आहेत. रायगड जिल्ह्यामधील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर्स त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत केलंय. आज शेवटची रात्र आहे. सहा बॉल आणि गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 18 धावांची. हॅलो, तर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल देवा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय श्री मॅक्सबाई फोर्डसे आपण पाहतोय आणि मॅक्सबाईंकडनं फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. इथून पुढे प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. व्यासपीठावरती खेळाडूंचा मनोबल वाढवण्याची गरज आपल्याला पाहतोय, कारण की गरज उरली आहे 6 चेंडूंमध्ये 18 धावांची आणि इथून मॅक्सबाई सांगतायत प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल फलंदाजांना. टू कम बॉक्स. लेन बॉल, पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केला. मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. रॉयल कारभार आहे. पहिलाच बॉल वर ठोकलाय षटकार. घेऊ नका. पहिलाच बॉलवर षटकार आलाय.
राहुल शेळकेचं भव्य स्वागत झालंय. सध्याच्या घडीला बखास पासून अडखळत खेळणाऱ्या रॉयलला मात्र हा षटकार ठोकलाय. नक्कीच षटकार लगावलाय आणि मॅक्स दादांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयांचा मानकरी ठरलाय. मॅच प्रेशर मध्ये होती, खेळाडूचा उत्साह कसा वाढवायचा आणि आमच्या मॅक्स दादांनी ते पारितोषिकाद्वारे केलंय. पुढचा बॉल फुल टॉस आहे. आणखीन एक धमाकेदार फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रॉयल कारभार सुरूच आहे. रॉयल पाटीलच्या बॅट मधून लगातार दुसरा षटकार. बद्दल सांगायचं झालं तर राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा आणि त्यांचे परम मित्र मॅक्स बाय फोर्डसेनचा देखील मन आपण पाहतोय मित्रांनो किती मोठे आले. मैदानाच्या आतमध्ये मॅचचं गांभीर्य पाहिलं आणि प्रत्येक षटकाराची गरज होती आणि षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. सलग 2 षटकार आलेत आणि 2000 रुपयांचा मानकरी ठरतोय फलंदाज रॉयल. लगातार 2 षटकार. पुन्हा एकदा सामना पालटलाय. पाहायला गेलं तर पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये हा सामना कैरे संघाकडे जरूर होता, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये मात्र चित्र पालटवलं होतं. पाली संघ करता प्रणयनं केलेली गोलंदाजी फक्त 2 धाबा. शेवटच्या गोलंदाजाला 18 धाबा ठेवल्यात आणि पहिल्या 2 बॉल मध्ये 12 देऊन बसलाय राहुल. यावेळचा हा फटका उंच गेलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे येतोय. झेल तर टिपलाय. रॉयल बाद होईल आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. सामन्याला कलाटणे. सामना चेंडू गणित खरं तर बदलताना दिसतोय. कधी पाली कधी कैरे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा सामना पोहोचलाय. 3 बॉल आणि 6 धावांची गरज. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. रॉयल सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉल मध्ये रॉयलच्या बॅटमधून 1च धाव आली होती, परंतु त्यानंतर अगदी निर्णायक क्षणाला आलेले 2 षटकार. या 2 षटकारांना मात्र प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. प्रत्येक बॉलवर चर्चा 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 आणि फक्त चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे पाली संघाची. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. शुभाई शेळके यांचे व्हिडिओज आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. दिलदार व्यक्तिमत्व, याच गावचे रॉयल व्यक्तिमत्व. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा चित्तथरारक पाहायला मिळतो. या स्पर्धेमधले प्रत्येक सामने मात्र तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन आलेत. निखळ आनंद दिला या स्पर्धेनं तमाम क्रीडा रसिकांना. पाहूया इकडे मात्र गोलंदाज राहुल शेळके पुन्हा एकदा सज्ज होते. कमबॅक केलंय या गोलंदाजांना. यावेळेचा हा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा सामन्याला कलाडणे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 18 धावा महागड्या वाटत होत्या आणि त्या वेळेला मात्र 2 षटकार आले. 4 बॉल 6 सोपं वाटत होतं, परंतु आता 2 बॉल 6. एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल हवेमधून. नेक्स्ट मॅच बी रेडी. टेंबोडे संघ जसे 2 चेंडू संपतील आपल्याला मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राहुलचा हा बॉल थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता अवे फ्रॉम द बॉडी, पण इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. 5 रिक्वायर्ड नाव. चित्त थरारक सामना आहे. श्वास रोखून धरणारे क्षण आहेत खरं तर प्रत्येक क्रीडा रसिकांसाठी. आमचे दोन्ही 12th मॅन सुद्धा चिंतेमध्ये आहेत. त्यांचाही जीव भांड्यामध्ये पडलाय. या मॅच मध्ये चाललंय तरी काय, आज प्रश्न मात्र सगळ्यांना पडलाय. घाटामध्ये सुद्धा जेवढी वळणं नाहीयेत ना तेवढी वळणं या मॅच मध्ये खरं तरी येताना आपण पाहिलेत. प्रत्येक चेंडू गणित सामना वळताना पाहिलाय आणि त्याचमुळे आदयची स्पर्धा म्हटली आणि सामना शेवटपर्यंत गेलाच नाही, मग सगळं काही व्यर्थ. आणि हेच सामने मात्र तुम्हाला गेल्या 5 रात्रीमध्ये पाहायला मिळालेत. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर बॅटर आहे प्रतीक. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. सिंगलच आले. 1 धाव. सामना पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर नेऊन ठेवलाय. चांगली बॉलिंग चांगलं कमबॅक मात्र
राहुल शेळकेचं. मघाशी सुद्धा 1 बॉल 6चा सामना आला होता. हा 7व्यांदा खरं तर शेवटच्या बॉलवर 1 बॉल 4, 1 बॉल 5, 1 बॉल 6 असा सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल तो फलंदाज नरेंद्र पाटील. आणि नरेंद्र पाटील आतापर्यंत आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. 21 धावांची खेळी नरेंद्रनं केले. हाच नरेंद्र सिद्धू 11 कैरे संघाला आज मात्र विजयाचे ते क्षण देणार का, जल्लोषाची ती संधी मात्र देणार का. एक ट्रॉफी निश्चित करायची आहे. रिकाम्या हातानं कोणालाच जायचं नाही आजच्या रात्रीमध्ये. परंतु थोडं स्पीडअप करा प्लीज पालीस संघ प्लीज स्पीडअप करा, कारण हा सामना मात्र 1 तासापेक्षा जास्त गेलाय. 4 ओव्हरच्या मॅचेस सुद्धा 1 तासापेक्षा जास्त जायला लागले तर सकाळ होईल आपल्याला. अंपायर सुद्धा खरं तर डे स्पर्धा करून आलेत, नाईट स्पर्धा परत उद्या कदाचित डे असू शकते, त्यामुळे मोठा खरं तर त्यांच्यासाठी सुद्धा टास्क आहे. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. हा बॉल जसा पडेल ना, टेंबोडे संघ आपल्याला मैदानामध्ये उतरायचा आहे. बी रेडी, सज्ज राहा प्लीज टेंबोडे टीम. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत, हृदयाचे ठोके उसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगानं धावायला लागलेत आता मात्र. लास्ट बॉल थ्रिल, 1 चेंडू 4 आणि हा बॉल निर्धाव आलाय आणि हा सामना पुन्हा एकदा जिंकून दिलाय. पाली संघ सुपर 6 मध्ये धडक मारतोय. 1 ट्रॉफी निश्चित केले. हातात तोंडाशी आलेला घास सिद्धू 11 कैरे संघाचा हिरावून घेतलाय. वेल प्लेड, अभिनंदन टीम पाली. येतो